नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तर मी आज गार्डनची साफसफाई केलेली आहे. तर हे सर्व झाडं मी नाही का एका साईडला लावून घेते. हे पहा, साफसफाई करून घेतलेली आहे माझ्या झाडांची, या गार्डनची मी. तर हे पहा, मी झाडं एका साईडला ठेवलेली आहेत, हे साईडला ठेवलेले आहेत आणि हे झाडून घेतलेलं आहे. थोडंसं इकडे पण कुंड्या आहेत लावून ठेवलेल्या बघा. फुलांची झाड आहेत. हे आंब्याचं झाड आहे. आणि हे बैंगनाची झाड आहेत, वांग्याचे, जे मी कुंडीमध्ये लावलेले आहेत. थोडंफार बऱ्यापैकी लागलेलेच आहेत. अजून याला काही वांग वगैरे लागलेलं नाही. ते पहा, लावून घेत आहे मी सगळे. हे सगळीकडे लावून ठेवत आहे मी पूर्ण. थोडंफार घेतलेलं आहे झाडून, बाकीचे राहिले तर हे कारण एका जागीच ठेवले. जवळजवळ असले ना सावलीने बरोबर राहतात. नाही तर आता ऊन पण पडत आहे वरती, उन्हाने झाडं सुकून जातात. एकमेकांच्या जवळजवळ असलं ना म्हणजे वलतीने असे चांगले टिकून राहतात आणि टवदार असतात. त्यामुळे जवळजवळ ठेवून दिलेले आहेत. तिकडे साईडला ऊन पडते, ते तेवढं ऊन पडत नाही म्हणून हे पूर्ण झाड मी जवळजवळ लावून ठेवले. तर वरती पण ठेवले सावलीला मी. हे पहा, ह्याला पण छोटे छोटे फुलं येतात मस्तपैकी. रेड कलरचे शोचं आहे, खूप छान आहे. हे आयुर्वेदिक आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे मी. हे मागच्या वेळेस हे नारळाचं झाड लावलं होतं मी. पहा किती मोठं झालेलं आहे, छानपैकी आलं होतं. तर मी वरती कुंडीमध्ये लावून टाकले याला. आणि जड प्लांट भरपूर आलेले आहे तिथे. ह्याच्यामध्ये पण छोटंसं आंब्याचं झाड आलेलं आहे. हे बघा, ही कोय दिसत आहे आंब्याची छानपैकी.